नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहे। तर या योजनेअंतर्गत कोण कोण पात्र असणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे व गॅस जोडणी पुरुषाच्या नावाने असेल तर काय करायचे आहे, या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे। अन्न आणि पुरवठा विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। नुकताच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती। या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 52,16,412 पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती। सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे। योजनेसाठी एका कुटुंबात शिधापत्रिकेप्रमाणे म्हणजे राशन कार्ड प्रमाणे एक लाभार्थी पात्र असेल। हा लाभ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे। आता या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर या योजनेच्या पात्रतेसाठी म्हणजे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे। म्हणजे ही गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे अशी अट टाकलेली आहे यामध्ये। तर यानंतर सध्या स्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील। म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे जे गॅस सिलेंडर आहे ते ऑलरेडी या योजनेस पात्र असणार आहे। तर यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब या योजनेस पात्र असेल। म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पात्र महिला आहे त्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे। तर यानंतर एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार फक्त केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे। म्हणजे जर समजा तुमच्या कुटुंबात 2 महिला असेल आणि त्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेत 2 महिला पात्र असेल तर त्यापैकी एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर आता यानंतर अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे हे आपण पाहणार आहोत। तर या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज केलेला आहे। गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे। म्हणजेच या योजनेतील पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने या योजनेसाठी तुम्ही अगोदरच अर्ज केला आहे आणि तुम्ही या योजनेसाठी अगोदरच पात्र ठरले आहात। तर आता या 3 गॅस सिलेंडर साठी तुम्हाला कुठेही अर्ज करायची आवश्यकता नाही। हे तुमचे पात्र असलेले अर्ज तेल कंपन्यांना म्हणजे गॅस सिलेंडर जिथून तुम्हाला मिळणार आहे तिथे अर्ज पाठवले जाणार आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येणार आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत विरहित होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून घेतली जाणार आहे। त्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। तर लक्षात घ्या, तुमच्याकडे उज्ज्वला योजनेचे गॅस जोडणी असेल व तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाले आहात तर तुम्ही अन्नपूर्णा 3 गॅस सिलेंडर या योजनेसाठी ऑलरेडी पात्र आहात। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही। फक्त तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला KYC करायची आहे। म्हणजे तुमचा जो काही कंपनीचा गॅस असेल, जसं की भारत, इंडियन, HP, त्या कंपनीची तुम्ही गॅस जोडणी घेतलेली एजन्सी असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमचे आधार लिंक म्हणजे KYC करायची आहे। बाकी तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही। आणि आता
जर गॅस जोडणी पुरुषाच्या नावाने असेल तर या योजनेच्या लाभार्थीसाठी गॅस महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे असा उल्लेख केला गेला आहे। तर गॅस जोडणी पुरुषाच्या नावाने असेल तर काय करायचे आहे हे आपण पाहणार आहोत। तर हे बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल व गॅस जोडणी पुरुषाच्या नावाने आहे तरीही लाडकी बहीण योजनेचे पात्र असलेली महिला व त्यांचे कुटुंब या अन्नपूर्णा 3 गॅस सिलेंडर या योजनेसाठी पात्र असणार आहे। म्हणजे जरी गॅस पुरुषाच्या नावाने असला तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। फक्त तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर ज्या पुरुषाच्या नावाने गॅस जोडणी आहे त्यांचे नाव तुमच्या रेशन कार्डवर असणे गरजेचे आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रेशन कार्डचे केवायसी असणे सुद्धा गरजेचे आहे। तुमचे रेशन कार्ड केवायसी नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड केवायसी करणे गरजेचे आहे। जरी गॅस पुरुषाच्या नावाने असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीकडे जाऊन केवायसी करायची आहे व तुमचे रेशन कार्ड सुद्धा केवायसी करायची आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।